तीन. जय हिंद मित्रांनो. मी मागच्या व्हिडिओत म्हणल्याप्रमाणे ह्या व्हिडिओत तुम्हाला कसा शेवटच्या ह्या 2 महिन्यात अभ्यास करायचा हा व्हिडिओ बनवणार होतो. हे मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला बोललो होतो. आता तर इथून पुढं राहिलेल्या काळात 2 महिन्यात आपण कसा अभ्यास करायचा, कारण तुम्ही सकाळी जाऊन जेव्हा ग्राउंडवरून येता तेव्हा थकता. तुम्ही जे थकता तेच मी ज्यावेळेस भरती करत होतो त्यावेळेस माझे पण तोच विषय व्हायचा. पण आल्यावर आपली जी डाएट करून अर्धा तास रेस्ट घेऊन लायब्ररीत जाणं व गेल्या 1 तास पहिल्यांदा 1 ते अर्धा तास तुमच्या सोयीनुसार पेपर वाचणं, नवीन जी के बघणं, बातम्या बघणं. का बघणं? कारण असं कुठलंच पुस्तक नसतं की ह्या शेवटच्या काळात तुमचं जी के हे तुमच्यासाठी तयार केलेलं असतं नवीन पुस्तकात. का? तर कारण एवढा टाईम कोणालाच नसतो. आणि महत्त्वाचा विषय, हे 1 तास झाला की त्याच्या पुढं पहिली एक प्रश्नपत्रिका सोडवायला घ्यायची. दिवसात कमीत कमी 3 प्रश्नपत्रिका सोडवायच्या. कमीत कमी 3 प्रश्नपत्रिका. काय याचं एक उदाहरण सांगतो. कमीत कमी 3 प्रश्नपत्रिका म्हणजे 10 दिवसाच्या 30 प्रश्नपत्रिका व एका महिन्याच्या 90 प्रश्नपत्रिका होतात. असे जर तुमच्याकडे समजा 2 महिने राहिलेत तर 2 महिन्याच्या 180 प्रश्नपत्रिका होतील. आणि 180 प्रश्नपत्रिका म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेत 100 हे असतात, प्रश्न असतात. 100 प्रश्न याचा अर्थ 100 गुणिले 180 म्हणजे 18,000 प्रश्न हे तुमचे ह्या 2 महिन्यात होणार आहे. आणि ह्या 2 महिन्यात 18,000 प्रश्न झाले तर त्या 18,000 प्रश्नातून तुम्हाला 80 ते 85 प्रश्न हे येणार नाहीत असं होतच नाही. तुम्ही कुठलाही पेपर बघा, जुने प्रश्न हे 80 ते 85 प्रश्न असतात. राहिलेले 15 प्रश्न हे त्यांच्या मनानुसार किंवा नवीन जी के वगैरे नवीन टाकलेलं असतं. सांगण्याचा उद्देश असा की तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा. कारण पेपर काढणारे हे असं नाही की त्यांना काम नसतं, त्यांना भरपूर कामं असतात. त्यामुळे ते जास्त नवीन काही करण्यात त्यांचं लक्ष नसतं. आहे ते उचलणं, टाकणं. 80 ते 85 प्रश्न हे तुमच्या कमीत कमी 3 प्रश्नपत्रिका रोज सोडल्यामुळे मार्क पडतील. त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणं होतील त्याच्यावर भर द्या. तुम्हाला आता प्रश्नपत्रिका कशा सोडवायच्या हे सांगतो. तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला सांगितले एक अर्धा 1 तास गेल्यावर जी के नवीन घडामोडी याच्यावर लक्ष द्या. आता तुम्ही घेतली एक प्रश्नपत्रिका, त्यात 100 प्रश्न सोडवले, टाईम लावले, 1 ते 1.5 तासात सोडवले. 1 ते 1.5 तासात जेवढं चुकलंय, आपलं काय चुकतंय बाबा, गणित चुकते, बुद्धिमत्ता चुकते, व्याकरण चुकते. आता एखादं गुणविशेषण चुकलं किंवा एखादं गणित चुकलं, बुद्धिमत्ता चुकली तर त्याच्यावर सतीश वशे साहेब किंवा राणे साहेब यांचे पुस्तकं आहेत. त्याच्यात तो पूर्ण धडा बघणे. किंवा मराठीचं मोरावाळिंबे साहेब किंवा आपले शिंदे साहेब यांची पुस्तकं आहेत. ह्या पुस्तकात जाऊन तो पूर्ण चॅप्टर जेव्हा तुम्ही हे कराल ना, दिवसात एक प्रश्नपत्रिका सोडवली पहिल्यांदा सकाळी गेल्यावर की तुम्हाला कळते बाबा आपल्याला हे चुकतंय. आणि जे चुकलंय त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. कारण तेच जर पेपरला आलं तर त्यावेळेस आपल्याला असं होतं की बाबा त्यावेळेस आपण केलं असतं तर बरं झालं असतं. हीच पद्धत तुम्ही वापरली तर तुमच्या 100% ह्या शेवटच्या 2 महिन्यात तुम्ही जर 80 मार्क घेत असाल तर 85-90 पर्यंत जाताल. 85 घेत असाल तर 90-95 पर्यंत जाताल. का? कारण मी स्वतः पुणे शहर पोलीस आहे व माझी लेखी ही 96 आहे. मी असंच तुम्हाला सांगत नाही. मी जे केले, मला जो अनुभव आला तो मी तुमच्यासमोर मांडतो. आणि हेच पद्धत जर तुम्ही प्रत्येक वेळेस करत गेलात, आज दिवसात जर 3 प्रश्नपत्रिका सोडल्यावर कमीत कमी जास्तीत जास्त तुम्ही 5 सोडा, 6 सोडा, 7 सोडा. जे चुकते बाबा, आपलं गणित चुकलं तर गणित तो चॅप्टर घ्या, तो सोडवा. आपलं व्याकरण चुकलं, एखादा समास चुकला तर समासाचा चॅप्टर घ्या. बाबा समानार्थी चुकलेत, विरुद्धार्थी चुकलेत तर विरुद्धार्थी घ्या. अलंकार चुकला, अलंकार घ्या. गणित एखादं टक्केवारी चुकली, टक्केवारी घ्या. हे जेव्हा तुम्ही ह्या सिस्टीमने जाताल ना तेव्हा तुमच्यात इम्प्रूव्हमेंट होईल. आणि कधी बी तुम्ही टाईम लावून लेखी जर ह्या शेवटच्या काळात एखाद्या पेपरला कमी आली 70-80 तर खचून जायचं नाही. कारण तुम्ही 70 घेतले तर तुमच्यापेक्षा कमी घेणारा असतो पेपर, अवघड असतो. त्यामुळे खचून जायचं नाही. आणि तुमची जर 90-95 लेखी आली तर गर्व करायचा नाही. कारण 96-97 पण घेणारे असतात, 100 पैकी 100 पण घेणारे असतात. त्यामुळे फक्त आपला अभ्यास
कंटिन्यू ठेवायचा व बंद करायचा नाही. आणि हे झालं तर 4-5 वाजेपर्यंत ही पद्धत राबवायची. आता नवीन काही करायचं नाही. तुम्ही जर नवीन पुस्तक घेतलं, नवीन कुटाने करत बसलात, तर तुमचं ज्याच्यावर रिव्हिजन झालं पाहिजे ते होत नाही. जेवढं माझं तर सांगणं आहे की जेवढ्यात जास्त प्रश्नपत्रिका सोडवताल तेवढे जास्त प्रश्नपत्रिका सोडवा. कारण मी उदाहरण सांगितलं, आज 18,000 प्रश्न 3 प्रश्नपत्रिका रोज सोडवल्याने होतात. तर तुम्ही 5 किंवा 10, तर तुम्ही विचार करा किती प्रश्न होते. आज ह्या 2 महिन्यात जर 30,000 प्रश्न झाले, 30,000 प्रश्न जर 85 मार्क जुने येत नाहीत असा कुठलाच पेपर होता. हा एखादा अपवाद असतो की जो पेपर नवीन असतो ते काढलेला असतो, पण बाकीचे तर पेपर हे जुनेच असतात. जुने म्हणजे जुनेच असतात 80 ते 85. आणि हे जे 5 मार्क हे असतात जी के गणित, हे जवळजवळ 90 ते 95% मुलांना येत नसतात. आणि जे 10 मार्क असतात ते मी तुम्हाला म्हणलं नाही का की ज्यावेळेस हे नवीन शेवटचे 2 महिने राहिलेले असतात, त्यात जे नवीन घडामोडी होतात त्याच्यावर हे एक 4 ते 5 प्रश्न असतात. 4 ते 5 प्रश्न हे 100% असतात. तुम्ही बघा, प्रत्येक पेपर घेऊन बघा, त्या नजदीकच्या काळातलेच असतात. त्यामुळे पेपर सोडवणं महत्त्वाचं आहे. आणि संध्याकाळी जर तुम्ही संध्याकाळी ग्राउंडवर जात असता तरी पण संध्याकाळी आल्यावर सगळ्याला झोप येते. हे तसं तुम्ही आहे त्या जागेवर मी पण होतो, मला पण झोप येत होती. परंतु महत्त्वाचा विषय असा आहे की संध्याकाळी आल्यावर 1-2 तास गणितं सोडवायची, तुमची झोप निघून जाईल. जे तुम्हाला वाटतंय बाबा हा मला आज चॅप्टर अवघडच आहे, सोडवा ना ते गणितं सोडवल्यानं तुमचं काय होईल, झोप तर जाईलच. 1-2 तास त्यात निघून जातील. आणि अभ्यास हा जेवढा ग्रुपमध्ये करता येईल तेवढा करा. अभ्यास हा जेवढा ग्रुपमध्ये करता येईल तेवढा करा. 1-2चा ग्रुप बनवा, 3चा बनवा, 4चा बनवा. दिवसात बाबा मला ही अडचण आली तर ती अडचणीने हे करा. कारण मी हे का सांगतोय, कारण ग्रुपने अभ्यास करणं म्हणजे तुमचे 5 ते 10 मार्क वाढणे हे 100% आहे. कारण याच्यावर लक्ष द्या. आणि मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत आणखी सोप्या पद्धतीने सांगेल एखाद्या जिल्ह्याचा अभ्यास कसा करायचा, एखाद्या विषयाचा अभ्यास कसा करायचा. तर चला, धन्यवाद. जय हिंद.